नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर खूप दिवस झाला आरामावर आहे. बकासूर आपला कोणत्या मैदानात पळेल याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके आवडते हिंदकेसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकराजे शेठ जाधव कलेडन बुध मुळीकवाडी यांचा आता चालू सीझनचा गुलालाचा बादशाह चिक्या मित्रांनो आणि तेजा हे नंदी कोणत्या मैदानात पाळणार आहेत याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. तरी आपण सर्वप्रथम सांगणार आहे तेजा आणि चिक्या कोणत्या मैदानात पळतील. तर मित्रांनो, येत्या 29 तारखेला म्हणजेच उद्या एक भव्य दिव्य असं चिपळूण या ठिकाणी एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान आहे मित्रांनो. केदारनाथ केसरी म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका विठ्ठल नानांचा चिक्या आणि तेजा हे नंदी पाळण्यासाठी जाणार आहेत मित्रांनो. केदारनाथ मंदिर शेजारी मुंडे तालुका चिपळण या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मैदान आहे मित्रांनो. या मैदानात पळताना पाहायला मिळतील प्रथम क्रमांक 1,00,000 आहे, द्वितीय 71, तृतीय 51, चतुर्थ 31, पंचम 21, 6वा 11 आणि 7वं 7,000 रुपये अशी या मैदानाची रचना आहे. आणि या मैदानात आपल्याला तेजा चिक्या पळताना पाहायला मिळतील मित्रांनो. आता राहिला प्रश्न आपला लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर कोणत्या मैदानात पळेल, कोणत्या मैदानात कमबॅक करेल. कुठंतरी सेमीला पराभव स्वीकारावा लागत आहे, पण असो, जेव्हा जेव्हा कमबॅक होतं तेव्हा तेव्हा टॉपचा कमबॅक होत असतो. आणि नक्की कोणत्या मैदानात पळेल बकासूर. मित्रांनो, बकासूर देखील लवकरच पळताना पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे येत्या 30 तारखेला. 30 तारखेला मैदान कोणतं मित्रांनो? 30 तारखेला एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे, जायगावकरांचं मैदान आहे. जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा. येत्या 30 तारखेला भव्य दिव्य असं जायगाव केसरी जानूबाई यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. आणि या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर असेल, त्याचबरोबर अनेक टॉपचे नंदी असतील. हे नंदी ह्या मैदानात पळताना पाहायला मिळतील 100%. या मैदानात देखील प्रथम क्रमांक 1,00,000 आहे, द्वितीय 71 आहे, तृतीय 51 आहे, चतुर्थ 31 आहे, 6वं 21 आहे, 7वा 11 आणि 8वा 11 अशी या मैदानाची रचना आहे बक्षिसाची. आणि या मैदानात एक प्रमुख उपस्थिती म्हणून ज्या बैलांना अखंड घाट गाजवला, पुणे जिल्हा गाजवला असा हिंदकेसरी मान्या बैलाचे मालक राजू शेठ जवळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मित्रांनो या मैदानात. त्यामुळे नक्कीच मैदानाला शोभा येईल. आपला लाडका बकासूर जेव्हा जेव्हा कोणत्या पण मैदानात येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच एक सेलिब्रिटी म्हणून येत असतो आणि मैदानाची शोभा वाढवत असतो. तर मित्रांनो, हे अपडेट आवडले असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.